अशोक बापाला आवडत नव्हते, अशोक फारच उंच नव्हते, देवीचे वर्ण तोंडावर होते, होते ते काळे सावळे, हो होते ते काळे सावळे, अशोक सम्राटच झाले, माय माऊलीच्या आशीर्वादाने, माय माऊलीच्या मार्गदर्शनाने. मुलांनो मुलींनो, माईचाच नाही बापाचा आशीर्वाद घ्या. माय बापाचा आशीर्वाद घेते. कोणत्या तीर्थ स्त्रियाला क्षेत्राला जायची गरज नाही. अरे आई बाप असता घरी. मी माझ्या माईला पटकोळी घेऊन हजीर मलंग बाळाचा पहाड चढला होता. मी माझा मुक्का झालेला बाप बोलका केला होता. मुलांनो, आई वडिलांकडे लक्ष द्या. माय अशोक राजे सुभद्रांगी, अशोकाच्या आईचं नाव सुभद्रांगी होते. काय होतं ते सगळं तुम्ही एका मुखाने सांगा आणि एकमेकाला आपसात बोललो का. सुभद्रांगी, अशोक राजाच्या आईचं नाव काय होतं सांगा की. काय सांगायचे. अशोकाच्या आईचं नाव सुभद्रांगी होतं. अशोकाच्या आईचं नाव काय होतं. अरे सगळ्या मोठ्या आवाजात सांगा. अशोकाच्या आईचं नाव काय होतं. तर अशोकाच्या बापाचं नाव हिंदुस्तान होतं. सगळे सांगा अशोकाच्या बापाचं नाव काय होतं. ऐका. माय माऊलीच्या आशीर्वादाने, माय माऊलीच्या मार्गदर्शनाने. महाराज, विद्यार्थी महाराज सुरू झालाय का. सुरू आहे. चालू आहे. चालू आहे का. माय माऊलीच्या आशीर्वादाने, माय माऊलीच्या मार्गदर्शनाने, माय माऊलीच्या योग्य प्रयत्नाने. माय माऊलीचे लेकराला घडण्यासाठी योग्य प्रयत्न पाहिजे. जिजाबाईचे योग्य प्रयत्न होते. जिजाबाई म्हणायची, जातीभेदाने लोकांचं मन नाराज होतंय. जातीभेदाला भीती होती म्हणून तू जातीभेद करू नको, जातीभेद करू नको, सगळ्याची एकी व्हायची नाही. तू तुझे सगळ्या मावळ्याचे सगळे आणि महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन कर. शिवाजी नाही केलं. सम्राट अशोकाची आई होती. योग्य सांगायची, चांगलं सांगायची. मला जातीभेद करू नको म्हणायची. कोणा जातीभेद करू नको, कोणी जातीभेद करू नको असं सांगायचे. म्हणून ते गाजरे बाबा इतिहास झाला त्यांचा. ऐका. माय माऊलीच्या आशीर्वादाने, माय माऊलीच्या मार्गदर्शनाने, माय माऊलीच्या योग्य प्रयत्नाने सम्राट अशोक झाले. हो, सम्राट अशोक झाले. अशोक सम्राटच झाले. मगध देशाच्या राजधानीचे अशोक राजे पाटलीपुत्राचे. आठवी सेमीवाले उभा राहिले सर्व. आठवीचे सेमीचे विद्यार्थी सर्व उभा राहा. आठवी सेमी कोण आहेत. आठवीचे सेमीचे सर्व विद्यार्थी.